मंडळी, तुम्ही जर पनीरची भाजी खाऊन जर कंटाळला असाल तर अशा पद्धतीने ही भाजी बनवा की घरातले सगळेच अगदी बोटं चाटून चाटून ही भाजी संपवून. आणि तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून पहा. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका. सर्व स्टेप्स फॉलो केली तर तुमचीसुद्धा अशीच छान टेस्टी रेसिपी बनणार आहे. सर्वात आधी आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घेऊ. त्यासाठी इथे डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला जे मसाले दिसतात, इन्ग्रेडियंट दिसतात ते तुम्ही इथे परतवून घ्यायचे. जसं जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरी, स्टार फूल घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, काजू घेतलेले, ते परतवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो टाकून आहे ना, काजू टाकून छान शिजवून घ्यायचं. ते शिजायला ठेवतं आहे तोपर्यंत आपण आहे ना स्टफिंगसाठी एक कवर बनवायचं आहे, ते इथे बनवून घ्यायचं. तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलं, त्यामध्ये मोहन म्हणून थोडं तेल जास्त टाकायचं, जिरं टाकायचं, ओवा टाकायचा, थोडंसं मीठ, हळद, तिखट टाकायची आणि छान ते घट्टसर मळून घ्यायचं. इकडे आपला मसालासुद्धा छान शिजलेला आहे, तो बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर आहे ना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. तर त्याच्यातले जे स्ट्रॉंग फ्लेवरचे जे मसाले आहेत ना ते बाजूला काढून ठेवायचे, जसं दालचिनी आहे, तेजपत्ता वगैरे. आणि स्टफिंगसाठी इथे आपण काय घेतलेले तर पनीर घेतलेले, पनीर छान किसणीने किसून घेतले. त्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, मनुका, काजू, माझ्याकडे जे होते ते इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तसंच कोथिंबीर आणि अद्रक किसून टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, थोडंसं तिखट मीठ टाकलेलं आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतात. काळी मिरीची पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलेले आणि छान असं एकजीव करून आहे ना त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. पनीरचे आपण स्टफिंगसाठी बॉल्स छोटे बनवले की आपण जे बेसनचं पीठ भिजवलेलं होतं ना त्याची आपण पारी करून घ्यायची आहे. छान असं पातळ अशी पारी करून घ्यायची. त्यामध्ये आपण जे पनीरचे बॉल्स बनवलेले आहेत ते स्टफ करायचे. छान असे व्यवस्थित असं एकसंध करून घ्यायचं, कुठेही फाटू द्यायचं नाही, कारण की आपल्याला पुढे हे उकळायचे आहेत. तर ते पनीर बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. असे छान स्मॉल साईजचे बॉल्स करून घ्यायचे, कारण की बेसन शिजल्यानंतर थोडं फुगतं. त्या हिशोबाने इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं. तर थोडं जास्तीचं पाणी ठेवायचे, 1-1.5 ग्लासपर्यंत. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं. आता मंडळी ना आपण इथे सर्व ठिकाणी ना थोडं थोडं करून मीठ वापरलेलं आहे. तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या स्वादानुसार आहे ना ॲडजस्ट करून घ्या. आता पाणी उकळलं, त्यामध्ये तेल मीठ टाकलेले, आपले गोळेसुद्धा हे बनवून झालेले आहेत. तर ते एक एक करून आहे ना या पाण्यामध्ये सोडायचे आणि साधारण 15 मिनटं तरी छान उकळून घ्यायचे. आता हे छान उकळलेत आणि शिजलेत हे कसं समजायचं तर त्यावरती ना हलकेसे असे डॉट डॉट दिसतात, असे बुडबुड्यांसारखे असे डॉट दिसतात. म्हणजेच आपले हे जे स्टफिंग करून झालेले जे गट्टे आहेत ना ते तयार आहेत. तर असे आपल्याला समजतं. आणि हे आपण बाजूला काढून ठेवायचे. आणि आपण एका परत मोठ्या कढईमध्ये तेल घ्यायचं आणि आपण आता मसाला ग्रेव्हीची तयारी करूयात. तेल छान गरम झाले की थोडंसं आपण जे खडे मसाले काढले होते तेच परत त्या तेलामध्ये टाकायचं. जिरं टाकायचं, थोडंसं हळद टाकायची, तिखट टाकायचं. आता तिखट मी इथे 2-3 प्रकारचे टाकलेत, रेग्युलरवालं, काश्मीरी लाल मिरची आणि नुसतं स्पायसीवालं असं टाकायचं. आणि आपण जो ग्रेव्ही मसाला दळून घेतलेला आहे तो इथं टाकायचा. छान तेल सुटेपर्यंत आहे ना परतवायचं. गरम मसाला टाकायचा आपल्या आवडीनुसार, चवीनुसार. बेसिक आता ग्रेव्हीचा मसाला तयार आहे. त्यामध्ये आपण जे गट्टे उकळून घेतलेलं पाणी आहे ना ते फेकायचं नाही मंडळी, ते इथे या भाजीमध्ये टाकायचं. आणि अजून त्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अजून थोडंसं गरम पाणी इथे टाकायचं. थोडीशी कसुरी मेथी इथे मसाला परतवत असतानाच टाकायची आहे. आणि पाणी टाकून आहे ना आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. एक 5 मिनटासाठी थोडंसं सिमर म्हणजे लो गॅसवरती उकळू द्यायची. त्यानंतर आपण जे उकळून घेतलेले जे गट्टे आहेत ना ते यामध्ये सोडायचे आणि परत एक 5-6 मिनटासाठी उकळायचं. आता आपल्याला ही भाजी ना थोडीशी थिक ग्रेव्हीमध्ये छान लागते. तर तुम्ही त्या पद्धतीने पाणीचं प्रमाण आहे ना ॲडजस्ट करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लो गॅसवरती छान उकळू द्यायची. मस्तपैकी आपली गोविंद गट्ट्याची भाजी तयार होते. याला गोविंद गट्टे म्हणतात. मलाही माहिती नव्हतं, मी पण पहिल्यांदाच बनवली. मला रेसिपी आवडली म्हणून तुमच्यासोबतही शेअर केली. तर म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. स्टेप सर्व फॉलो करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.